कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. सेटिंग 11 संघ, सेटिंग 11 संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. आता मैदानावर चालू असलेला सामना रॉयल 11 वर्सेस लॉरेन्स. 4 षटकांचा हा सामना. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आणि फलंदाजीसाठी जाते ते सलामीचे फलंदाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचे आहेत. लॉरेन्स तुमचे ना एक माणूस पाठवा ना, ओळखता येणार ना आम्हाला कोण आहे. यूट्यूब कॅमेरामॅन कृपया फोकस करा. सेटिंग 11 संघाला सन्मान चिन्ह देताना मनोज तुरकर सर इथे सन्मानित करताना असोड 11 संघाला. सामना त्वरित चालू करायचा आहे. फक्त 40 मिनिटांमध्ये सामने संपवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. चार षटकांचा सामना. फलंदाज नेम रॉयल 11 संघाच्या वतीने प्रथम फलंदाजीसाठी गेलेले फलंदाज दिनेश भोवड आणि गौरव परब. स्ट्राइकवर खेळतो तो मात्र गौरव, नॉन स्ट्राइकवर दिनेश. गोलंदाजीचा भार सांभाळतो तो मात्र लॉरेन्स 11 संघाच्या वतीने. गोलंदाज नेम लॉरेन्स 11 संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. स्पार्टन G2, द ग्रेट वॉरियर्स, सेटिंग 11 आणि असॉड एव्हेंजर या चारही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे सन्मान चिन्हासाठी. स्पार्टन G2, द ग्रेट वॉरियर्स, सेटिंग 11 आणि असॉड एव्हेंजर चारही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. ओके, माफ करा. स्पार्टन G2 आणि द ग्रेट वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. सामना मात्र सुरू होतो. पहिला चेंडू गौरव यांच्यासाठी आणि मात्र यष्टीरक्षक खराब क्षेत्ररक्षण करतो. चेंडू मात्र जातो सीमारेषेकडे पण पाठीमागे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. म्हणजे गोलंदाजाने आपले काम पूर्ण केलं होतं. माफ करा. दोन्ही पंच दोन्ही समांतर करतायत. पंच टोटल व्हाईट +2 3 धावा. गोलंदाज नेम निलेश. गौरव गौरव यांचा पहिला चेंडूवर मोठा फटका. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर होऊ शकला असता पण क्षेत्ररक्षक आपलं काम पूर्ण करतोय. धाव संख्या झालेली 4. प्रथम षटक चालू आहे. पुढचा चेंडू घेऊन निलेश पुढचा चेंडू टाकायला तयार. फलंदाज चालेल. निलेश यांनी टाकलेला हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडला तडवलेला आहे हलकेच आणि हा 6 धावा. उत्कृष्ट असा फटका
6 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 10. दिनेश यांच्या बॅट मधून निघालेला या इनिंग मधील पहिला षटकार. या 6 धाव्याने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 10 अशी. निलेश यांचा पुढचा चेंडू दिनेश यांच्यासाठी चेंडू मात्र सुंदर फेकला होता. यष्टीरक्षक पुन्हा एकदा आपलं खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय आणि चौथी धाव मात्र मिळवत होतो मात्र दिनेश. या एका धाव्याने अशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 11 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. निलेश यांचा पुढचा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा. धाव संख्येत वारंवार वाढ होते. धाव संख्या होती 13 अशी. थोडस खराब असं गोलंदाजी मानावी लागते निलेश यांची. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन आले होते ते निलेश. स्ट्राईकवर खेळतो तो मात्र दिनेश. नॉन स्ट्राईकवर खेळतो मात्र गौरव. दिनेश यांच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार आला होता. अजूनपर्यंत सुंदरशी फलंदाजी या मैदानावर पाहायला मिळते दिनेश आणि गौरव यांची. निलेश यांचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीने चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होऊ शकली असती जर प्रयत्न केला असता तर. पण थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 15 अशी. निलेश यांचा पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी पण आपली चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलो मात्र दिनेश. लेग बाय स्वरूपात 1 धाव आणि एका धावण्याची धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 16 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. थोडस महागड असं शतक मानावं लागतंय निलेश यांचं. आता मात्र स्ट्राईकवर गौरव. आणि ते पंच दोन्ही समाधान करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा. वारंवार धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती 17 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. किती महागड शतक मानावं लागतंय निलेश यांचं. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 19 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय महागड असं शतक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 19 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे ही सुरुवात चांगली मानावी लागते ती रॉयल 11 संघाला. निश्चितच त्यांचा निर्णय मात्र अचूक असेल नाणेफेकीच्या नंतर फलंदाज घेण्याचा. कारण की त्यांना विश्वास असेल त्यांच्या गोलंदाजावरती. म्हणून हा निर्णय निवडला असेल रॉयल 11 संघाने फलंदाजीसाठी. रॉयल 11 का स्कोर हुआ 19 बिना किसी नुकसान के. 1 ओवर का गेम खेल हो चुका है. दूसरा ओवर लेकर आ रहे हैं बॉलर नेम मुकेश. दूसरा ओवर लेकर आ रहे मुकेश. दिनेश स्ट्राइकर खेलते मात्र दिनेश को गेंदबाजी करने के लिए आए हैं. अपना पहला और टीम का दूसरा ओवर डालने के लिए. 1 ओवर में 19 रन आ चुके हैं रॉयल 11 के. और ये मुकेश गेंदबाजी के लिए. और पटकी हुई गेंद. अंपायर का इशारा वाइड. स्कोर हुआ 20 रन हो चुके हैं. मुकेश दूसरी गेंद डालते हुए और ये गेंद बहुत ही अच्छी ऑफ स्टंप पर गिरते हुए बैट को लगी. विकेट कीपर के हाथ से छिटक गई. ये कैच ड्रॉप माना जाएगा. 1 रन मिला. स्कोर हुआ 21. आउट स्विंग डाली थी. बैट का एज लेते हुए विकेट कीपर के हाथ से छिटक गई. कैच ड्रॉप हो चुका है. छिटक गई.
छिटक गई और अंपायर का इशारा वाइड और भागते हुए 1 रन, 2 रन मिल चुके हैं। स्कोर हुआ है 23। मुकेश गेंदबाजी करते हुए बहुत ज्यादा एक्स्ट्रा रन दिए हैं और ये फिर से और एक बार ऑफ स्टंप के बाहर डाली हुई गेंद, अंपायर का इशारा वाइड। स्कोर बढ़ता हुआ 24, एक्स्ट्रा रन बढ़ते हुए एक्स्ट्रा ही लगभग 15-16 रन एक्स्ट्रा के दिए हुए हैं। नए गेंदबाज मुकेश गेंदबाजी के लिए तैयार और एक अच्छी गेंद, बहुत देर बाद एक अच्छी गेंद देखने को मिली, ऑफ स्टंप पर टप्पा खाते हुए विकेट कीपर के पास चली गई। स्कोर हुआ 24। और ये फुल टॉस गेंद जोर से मारा, 4 रन। स्कोर हुआ 28, 28 रन बिना किसी नुकसान के। अभी भी दूसरा ओवर चालू है। फुल टॉस गेंद लेग स्टंप के बाहर, जिसके वो 4 रन मारे। फील्डिंग सजाते हुए मुकेश, अगली गेंद मुकेश और ये जोर से मारा हुआ गेंद मैदान के बाहर जाते हुए 6 रन। मुकेश यांच्या गोलनेचा घरपोच समाचार घेत आहेत ते दिनेश भुवड. षटकारची आतषबाजी केलेली आहे. दिनेश भुवड यांच्या बॅटमन दिलेला षटकार. एक षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदलतो. धावसंख्या होती 34. पुन्हा एकदा दिनेश भुवड मुकेश यांच्या गोलनेचा समाचार घेत आहेत आणि पुन्हा एकदा उंच मारलेला षटकार. दिनेश भुवड यांच्या बॅटमन दिलेला दुसरा षटकार. उत्तुंग षटकार. सलग दोन षटकार मारतात ते दिनेश भुवड आणि धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती 40. दिनेश भुवड यांची सुरेख फलंदाजी पाहायला मिळते या शिवाजीच्या मैदानावरती आणि मुकेश यांच्या गोलनेचा समाचार घेत आहेत दिनेश भुवड. आता त्यांना पूर्णपणे ताबा घेतात ते त्यांच्या गोलंदाजीवरती. दिनेश भुवड पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. लॉंगांच्या दिशेने पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने येतो चेंडू आणि निश्चितपणे बॉल अडवला जातो मला वाटतं. आणि 2 धावा समाधानाला वाटतं दिनेश भुवडांना. 2 धावा दिनेश भुवडांना, 2 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 42. दुसऱ्या षटकाचा खेळ. ग्रेट ओव्हर्सचे कप्तान अजिंक्य यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. ग्रेट ओव्हर्सचे कप्तान अजिंक्य कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. ग्रेट वॉरियर्स संघाचे अजिंक्य खेळाडू यांनी पाहुण्यांमध्ये यायचं आहे. या ठिकाणी दुष्यंत सर आपल्याला निमंत्रित करतात. या ठिकाणी पाहुण्यांमध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज आले ते नाव काय? नवीन गोलंदाजाचं नाव काय? बॉलरचं नाव विक्रम. सामना करतायत ते गणेश, गौरव, दिनेश. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू. गौरव याने उंच उडाला झेल टिपला होता का पाहायचा आहे. या ठिकाणी झेल बाद होतात मला वाटतं आणि षटकार. सीमारेषेच्या बाहेर चेंडू पकडल्यामुळे षटकार. 6 धावांनी त्यांचं स्वागत करतायत गणेश. धावसंख्या होती 48. हाफ सेंचुरी पार करताना दिसते. आता या ठिकाणी 2 धावा फक्त पाहिजेत 50चा पल्ला पार करण्यासाठी. सेटिंग राहिलेला सांगा. प्रथम पण पुन्हा एकदा उंच चेंडू पॅडवर आदळत आहे आणि 1 धाव आता चोरटी घेत आहेत. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावाने धावफलका होते. ती धावसंख्या होती 49. आता पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो तडाखेबाज फलंदाज दिनेश भुवड. पुढचा चेंडू दिनेश भुवड यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने मारतो चेंडू. बाउंड्रीच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव आणि निश्चितपणे चौकार.
पुन्हा एकदा दिनेश भुवड यांना मिळतो एक चौकार. धाव संख्या होती 53. 50 धावा पार करणारा पहिला संघ. 54 धावांची 53 धाव संख्या 53 धावांची पार्टनरशिप केली या ठिकाणी. आणि वैयक्तिक किती धाव संख्या करते वैयक्तिक 32 धावा जमवल्या त्या दिनेश भुवड याने. एक चौकार 2 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 34 धावा जमवल्या 32. आणि आता पुन्हा एकदा मारलेला झेल उडतोय आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतं दिनेश भुवड यांना. आणि एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्येत बदलतो. धावसंख्या होते ती 54. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. खरपूस समाचार घेत आहेत गोलंदाजांचे गौरव आणि दिनेश. पुन्हा एकदा उजव्या चेंडू लेगच्या दिशेने मारतोय. एक तर धाव पूर्ण होते आणि एका धावाने धाव फलक करतोय. धावसंख्या आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेतली जाते. 2 धावाने धाव फलक करतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होते ती 56. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 56 धाव पळकवल्यात. गौरव पुन्हा एकदा सामना करण्यासाठी तयार. पार्टनरशिप मात्र मोठी जमलेली आहे. लेगच्या दिशेने पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू निश्चितपणे चौकारकी षटकार. आणि पुन्हा एकदा दोन्ही हातून करून षटकारचा इशारा पंचांचा. 6 धावाने धाव फलक करतो. धावसंख्या होते 62 लॉस ऑफ 0 विकेट. पहिला संघ आहे 62 धावांचं आतापर्यंत लक्ष कोणीही पार केलं नाही आहे. पहिले जे 2 सामने खेळवले गेले सर्वोच्च धावसंख्या 62 आता जमवलेली आहे. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक. 2 चौकार 2 षटकाच्या साहाय्याने दिनेश भुवड वैयक्तिक 34 धावसंख्या खेळत आहेत. 33 धावसंख्या खेळत आहेत ते दिनेश भुवड. आणि वैयक्तिक 17 धावसंख्या खेळत आहेत ते पाणी द्यायचं आहे. खेळाडूला पाणी द्यायचं आहे. वैयक्तिक 17 धावसंख्या खेळत आहेत ते गौरव. 12व्या खेळाडूने त्यांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. गौरव यांना टीमने व्यवस्था करायला पाणी पोहोचवण्याचं काम करा. त्यांचा जो अतिरिक्त खेळाडू तो 12वा त्याने पाण्याची व्यवस्था करायची आहे. पण आता मिळालेलं आहे पाणी. रॉयल 11 संघ तडाखेबाज फलंदाजी करताना 62 धावा जमवल्या आहेत आणि सामना करतात ते आता दिनेश. रॉयल 62 बिना किसी नुकसान के. सचिन आपल्या बॉलिंगवर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येते सचिन. अगला मैच राइजिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158. दोनों टीम के कप्तान कमेंट्री बॉक्स के नजदीक आ जाए. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येतात ते सचिन. पुन्हा एकदा दिनेश भुवड सामना करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू झेल उडतोय. कोळी क्षेत्र चिपतोय का पायचा झेल आणि झेल सुटतोय या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होतात या ठिकाणी. आणि 2 धावा दिनेश भुवड यांना 2 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 65 लॉस ऑफ 0 विकेट. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत केले ते सुमित यांना. आणि पुन्हा एकदा उंच मारलेला लेगच्या दिशेने आणि 6 धावा. पंचांच्या दोन्ही हातून टाकून 6 धावांचा इशारा. उत्कृष्ट सुरेख फलंदाजी करतात ते दिनेश भुवड. धावसंख्येत बघा धावसंख्या 71. धावसंख्येत या ठिकाणी डोंगर उभा केला जातोय. आणि आघाडीचे गौरव आणि दिनेश भुवड यांच्या बॅटमध्ये 3रा षटकार होता. दिनेश सचिन आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा दिनेश भुवड सामना करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. लेगच्या दिशेने गेला चेंडू. एकच धाव मला मिळते. दुसरी जागा प्रथम 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत. 2 धावांनी धाव फलक करतो. धावसंख्या होती 73 लॉस ऑफ 0 विकेट्स. 4थ्या षटकाचा खेळ सुरू. दिनेश भुवड आणि गौरव. हायएस्ट स्कोर पाऊस पडतात धावांचा पाऊस पडतात ते दिनेश भुवड. आणि पुन्हा एकदा डाव्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा.
धावसंख्या होते 74. सचिन आपल्या बॉलिंग वर सामना करतात ते दिनेश. पुढचा चेंडू सचिन यांचा, पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने अडवला होता. एक धाव मला वाटतं पूर्ण केली जाते. दुसरी घेण्याचा प्रयत्न होतो आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत. 2 धावा दिनेश भुवडेला, 2 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 76. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतची 76. लॉस ऑफ 0 विकेट. पूर्णपणे समाचार घेत आहेत त्यांच्या गोलंदाजीचा दिनेश भुवन आणि गौरवांचा. पुन्हा एकदा हलकासा मारलेला चेंडू, एक पूर्ण केली जाते धाव, दुसरी आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात मला वाटतं या ठिकाणी. आणि 2 धावा आणि गडी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहे का आणि गडा बाद होतो या ठिकाणी. गौरव बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. संघाला पहिला धक्का बसतोय गौरवांच्या रूपाने. धावसंख्या होते ती नाही 2 झाल्या पूर्ण. 2 पूर्ण झाले नाही, 1 विकेट गेला ना. नाही तो परत जातो. 2 धावा पूर्ण आहेत ना पंच? 2 धावा पूर्ण आहेत. 78 धावा. नाही विकेट गेला ना. नवीन फलंदाज जात आहेत, त्यांचं नाव सांगत आहे. नाव काय? बॅट्समनचं नाव आशिष. दिनेश भुवन पूर्णपणे समाचार घेतात, खरपूस समाचार घेत आहेत. मला वाटतं तडाखेबाज फलंदाजी करतात ते दिनेश भुवन. वैयक्तिक 47 धावसंख्या घेतात ते दिनेश भुवन. 47 धावा, 50 धावा जमवण्याची दिनेश भुवन यांना संधी. वैयक्तिक 50 धावा जमवण्याची दिनेश भुवन यांना संधी. 3 धावांची आवश्यकता 50 धावा जमवण्यासाठी त्यांना. निर्धाव चेंडू, वैयक्तिक 47 धावा जमवल्या. धावसंख्या झाली ती 78 आणि वैयक्तिक 47 धावा जमवल्या त्या संघासाठी दिनेश संघनायक दिनेश भुवन. वैयक्तिक 2 चौकार आणि 3 षटकार मारून त्यांनी वैयक्तिक संघासाठी 47 धावा आणि 78 धावांचं 79 धावांचं लक्ष ठेवलंय ते समोरील संघासमोर. एलिगेंट प्रीमियर लीग की अब तक की सबसे बहुत बड़ी पार्टनरशिप. रॉयल इलेवन का स्कोर हुआ है 78 रन बिना किसी नुकसान के और लॉरेंस को अभी 79 रन बनाने हैं. देखना है कि वो कर पाते हैं कि नहीं कर पाते. बहुत ही बड़ा स्कोर है 4 ओवर में. इसी दरम्यान सनराइज 11 और 158 छावा ग्रुप इन्होंने अपनी अपनी टीम तैयार रखी है. अगला मैच उनका है. सनराइज 11 और 158 छावा ग्रुप दोनों के कप्तान कृपया स्टेज के पास आ जाए टॉस के लिए. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन नाणेफेकीचा कौल घ्यावा. आपल्याला पुढचा सामना लगेच चालू करायचा आहे. लक्षात घ्या 40 मिनिटात आपल्याला एक सामना संपवायचा आहे. रॉयल 11 संघाने आपले एक क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. रॉयल 11 संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना सनराइज 11 वर्सेस 158 छावा ग्रुप. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेसाठी अंपायर म्हणून काम पाहत आहेत राजू ब्रदर्स, त्याचप्रमाणे आरसी स्पोर्टचे मालक रोहित चव्हाण आणि A1 स्पोर्टचे मालक समीर. अचूक असा त्यांचा निर्णय असतो अंपायरिंग मध्ये आणि भरपूर स्पर्धेचा अनुभव आहे या पंचांकडे. अशा अनुभवी पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आहेत. त्याचप्रमाणे युनिक YouTube लाईव्ह चॅनल म्हणजे घर बसले तुम्ही या स्पर्धेचा अनुभव घेऊ शकता. लॉरेन्स टीमचे मेंटर तुर्कसर यांनी आपल्या संघाला 4 मोलाचे शब्द सांगितलेले आहेत आणि फलंदाजाला मैदानात पाठवलंय. बघूया त्यांच्या 4 शब्दांचा काय परिणाम होतो. पंचांना नवीन चेंडू द्यायचा आहे. दुसऱ्या इनिंग साठी नवीन चेंडू द्यायचा आहे. रॉयल 11 संघाने
क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. 40 मिनिटांचा सामना, 40 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. 24 चेंडू, 79 धावा. टीमचा कर्णधार कसा असावा तर तो दिनेश भुवर सारखा असावा. वैयक्तिक खांद्यावर संघाची जबाबदारी घेऊन वैयक्तिक 47 धावांवरती खेळून 78 धावांचा डोंगर उभारला होता आणि 79 धावांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र लॉरेन्स संघाच्या समोर. 24 चेंडू, 79 धावा. स्ट्रायकर खेळतोय तो डावकरा फलंदाज. बॉलर नेम रॉयल 11 संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे त्वरित. रॉयल 11 संघाचा राधे गोलंदाजीचा भार सांभाळतो तो मात्र राधे. स्ट्राईकवर खेळतोय तो योगेश. नॉन स्ट्राईकवर विक्रम. पहिला चेंडू राधे यांचा आणि पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा फटका आणि सरळ चेंडू जातो नारळाच्या झाडावरती. पण देवाची कृपा मानावी लागते, एकही नारळ खाली पडला नाही. हे चेंडू मात्र खाली आलाय. म्हणजे एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा आणि वैयक्तिक खातं खोलतोय तो मात्र. माझ्या मते हा तर या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8 अशी. तुरकर सरांचा कानमंत्र आणि त्याचाच हा परिणाम दिसून येतो या मैदानामध्ये आपल्याला. 158 छावा ग्रुपचे कर्णधार कुठे असेल त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा योगेश सज्ज. शॉर्टलाईन पद्धतीचे चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषे पार. पंच दोन्ही वरती करते 6 धावेसाठी. गगनचुंबी षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 14 अशी. 0 गड्यांच्या मोबाईलात चेंडू द्यायचाय. दुसरा चेंडू द्यायचाय. जर अशी फटकेबाजी जर केली तर निश्चितच हे आव्हान पेलू शकतं लॉयर्स संघ. आणि त्याच विचाराने मैदानामध्ये दोन्ही फलंदाज गेले होते ते मात्र योगेश आणि विक्रम. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14 अशी. थोडस महागडं शतक. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. म्हणजे पहिल्या षटकामध्ये हे 3 उत्तुंग फटके बघायला मिळत आहेत ते आपल्याला योगेश यांच्याकडून. धावसंख्या किती 20 अशी. हा मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 20 अशी. नाणेफेकीचा कॉल केलाय तो सनराइज 11च्या बाजूने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली ती सनराइज 11 संघाने. चालू असलेला सामना रॉयल 11 वर्सेस लॉरेन्स. हा मात्र उंचचा फटका. लिंबू सारखा दिसणारा चेंडू सरळ सीमारेषेपार 6 धावेसाठी. सलग 4 षटकार यात पहिल्या षटकामध्ये ठोकले होते. जमलेल्या 10,000 रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करताना योगेश अतिशय सुरेख फलंदाजी करतायत. 78 धावांचं लक्ष जरी असलं तरी ते हलकं करून टाकतात योगेश. सलग 4 पहिल्याच्या
षटकामध्ये 4 षटकार मारले ते योगेशाने आणि प्रत्येक चेंडूवर चेंडू हरवून टाकतायत ते. बाहेरच्या झाडीमध्ये मारलेला चेंडू हरवला जातोय, अतिशय महागडे पडतंय या ठिकाणी, कारण प्रत्येक चेंडूवरती चेंडू हरवला तरी नुकसान होत आहे या ठिकाणी. आणि योगेश हे सुरेख फलंदाजी करतायत, डाव्या हाताचे फलंदाज. खरोखरच जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या पाहायला मिळतो हा सामना. अतिशय महागडा खेळाडू म्हणावा लागेल योगेश. बॉलर कोण आहे? गोलंदाजाचं नाव, अरे बॉलरचं नाव कोण आहे? बॉलरचं नाव सांगायचं आहे. हे बॉलर सांगायला कोण आहे का नाही ते? हे कोण आहे सेकंड टीम? ओमकार कोणतरी याने सांगायला. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येत आहेत ओमकार. या ठिकाणी सामना करतायत ते विक्रम. धावसंख्या झाली 26. पुढचा चेंडू लॅब संघाचा आपला एक अतिरिक्त खेळाडू खेळण्यामध्ये पाठवायचा आहे. लॅब रॉयल 11 संघाने आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी. दिनकर ना, काय नाव त्याचं? ओमकार. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा ओमकारांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उंच उडाला चेंडू लेगच्या बाउंड्रीच्या दिशेने आणि घडी पाहत होतो या ठिकाणी. संघाला पहिला धक्का बसतोय 26 या धावसंख्येवरती. रॉयल 11 आणि स्ट्राईकवर गेले ते योगेश. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक पाहण्यासाठी सामना. रॉयल 11 संघाच्या संघनायकाने आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी. रॉयल 11 संघाच्या एक खेळाडू पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी. नवीन फलंदाज मुकेश. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर 26 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावली आहे. पुढचा चेंडू ओमकार यांचा मुकेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. मॅच फिक्सिंग. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर वाट पाहतायत आपल्या फलंदाजी ते योगेश. पुढचा चेंडू ओमकार यांचा. एक धाव काढून पुन्हा एकदा मधल्या यष्टीवर जाणार चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी धावसंख्या आता मात्र स्थिरावलेली आहे. योगेश आले ते नॉन स्ट्राईक वरती आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती. यांच्या धावसंख्या झाली 26. 78 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. आणि पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने मारला चेंडू. एकच धाव मला वाटतं आणि एकच धाव घेत आहेत योगेश. आता फलंदाजीसाठी गेलेत पुन्हा एकदा. षटकारचे बादशाह या ठिकाणी पाहायला पुन्हा योगेश. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार टोकले होते योगेशाने आणि आता ओमकार यांच्या गोलंदाजी सामना करतात ते योगेश. पंचांच्या डाव्या बाजूने योगेश, ओमकार. विकेट मारा. पुन्हा एकदा हळू कसा मारला सोडलेला चेंडू आणि मला वाटतं बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते मुकेश यांना. एक धावाने धाव बोलत होते. धावसंख्या होती ती 27. 28. अजूनही एक षटक संपतंय. पुन्हा योगेश स्ट्राईकवर आले ते योगेश. बॉलर कोण आहे? अरे यांचं कोणाला तरी पाठवायला सांग ना. दिनेश बुवाड. संघासाठी वैयक्तिक 47 धावा जमावले होते ते दिनेश बुवाड आता स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि तडाख्यापास फलंदाज योगेश. दिनेश बुवाड कशा पद्धतीने त्यांचा सामना करताय त्यांच्या गोलंदाजीचा योगेश ते पाहायचा. उजव्या यष्टीचा बाहेर जाणार चेंडू होता. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावाने धाव फलक करतोय. धावसंख्या होती ती 29. 29 लॉस ऑफ 0. 1 विकेट. दिनेश भुवड पुन्हा एकदा उंच मारलेला षटकार. दिनेश भुवड यांच्या गोलंदाजीचा समाचार घेताना योगेश यांच्या बॅटमॅनने गेलेला 5वा षटकार.
धावसंख्या होती 35. दिनेश भुवड यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत ते योगेश. सुंदर फलंदाजी करतात योगेश आणि पुन्हा एकदा परत वाईट जाणार चेंडू. मला वाटतं थोडेसे घाबरले दिसतात दिनेश भुवड. धावसंख्या होते ती 36. वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळतात ते योगेश. 5 षटकाच्या साह्याने 32 धावा जमवल्यात योगेश. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या परस्ता वाईट जाणार चेंडू. पंचांचा दात मागतात, पंचांचे दात फेटाळलेले आहेत. निर्धाव चेंडू जातो या ठिकाणी. दिनेश भुवड आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 3रं षटक दिनेश भुवड यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला षटकार. निश्चितपणे 6 धावा मिळणार आहेत आणि पंचांचे दोन्ही हात उंच करून 6 धावांचा इशारा. सलग धावसंख्या 42. 78 धावांचा पाठलाग करताना 42 धावा जमवलेत आतापर्यंत. योगेश तडाखेबाज फलंदाज, खरोखरच चमकता सितारा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू. निर्धाव होतोय दिनेश भुवड यांचा. धावसंख्या होती 42. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 42. दिनेश भुवड पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर योगेश यांचा सामना करतायत दिनेश यांच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने आणि एकच धाव मला वाटतं मिळते. 1 धावाने धावफलक करतोय. धावसंख्या होते 43. पुन्हा दिनेश भुवड आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर जाणार आहे ते योगेश. 78 धावांचा पाठलाग करताना 43 धावा जमवल्यात. 6 चेंडू आणि रिक्वायर्ड 25 राहिले ना. 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावा. 36 धावा. सलग 6 षटकार जर योगेशाने मारले तर हा सामना जिंकू शकतील. सलग 6 षटकार. आता मात्र पण सांगू शकत नाही. योगेश निश्चितपणे 6 षटकार मारू शकतील. आतापर्यंत त्यांनी 6 षटकार त्यांनी मारलेले आहेत. अजूनही 6 षटकार ते मारू शकतील. त्यांच्यात तेवढी काबिलियत आहे षटकार मारण्याची. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी समोरच्या झाडीमध्ये मारलेले आहेत आणि चेंडू 4 चेंडू हरवलेले आहेत. लॉरेंस टीम का लॉरेंस टीम का स्कोर हुआ 43. गोलंदाज, नवीन गोलंदाज. नाव काय? बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरचं नाव काय रे? गौरव परब. गौरव परब आपल्या बॉलिंग मार्कवर. 43 धावा जमलेल्या आहेत आतापर्यंत आणि सामने फलंदाज आहे ते एकदम खतरनाक खेळाडू योगेश. गौरव आमच्या राऊंड विकेट मारा करतात. गौरव पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने जातोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांमध्ये सफल होत आहेत. धावसंख्या 45. 31 पाहिजे. 34. जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंनी 34 धावा. गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर गोलंदाजी करतायत ते गौरव. 4 चेंडू 34 धावा. या ठिकाणी सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतात ते योगेश. गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या राऊंड विकेट मारा. उंच मारला पुन्हा चेंडू झेल होते का पाहायचा या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल बाद होत आहेत. योगेश सुरेख फलंदाजी केली संघासाठी योगेशाने. या ठिकाणी जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं ते योगेशाने. जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं जाते सर्व क्रीडा रसिकांकडून योगेश यांच्यासाठी. खरोखर सुरेख फलंदाजी केली ते योगेशाने. 6 षटकार मारले त्यांनी संघासाठी आणि वैयक्तिक 15 चेंडू मध्ये 41 धावा जमवल्या त्या योगेशाने संघासाठी. कुरेक फलंदाजी करताना 15 चेंडू मध्ये 41 धावा जमवल्या त्या योगेशाने संघासाठी. आता मात्र सामना रॉयल 11 संघाच्या बाजूने झुकतोय. या सामन्यामध्ये योगेशाने 15 चेंडू मध्ये 41 धावा जमवल्या आणि संघासाठी रॉयल 11 संघाच्या संघनायकाने
47 धावा जमवलेल्या आहेत. अतिशय चुटी तडाखेबाज फलंदाज या सामन्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत. गौरव परब आपल्या बॉलिंग वर, सुहास सावंत सामना करतायत आणि डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 46. सुहास सामना करतायत. गौरव यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा हलकासा तटला चेंडू तडम्या एक धाव, पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होत आहेत. आता हा मात्र सामना रॉयल 11 संघाने आपल्या बाजूने पूर्णपणे खिशात घातलेला आहे. जवळजवळ जिंकल्यात जमा. हा सामना किती चेंडू आहे? शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढील संघाने आपापले संघ तयार ठेवायचे. हा सामना संपला दुसरा सामना चालू करण्यात येईल. रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158 छावा ग्रुप वर्सेस सनराइज 11. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. विक्रम. गौरव परब आपल्या बॉलिंगवर सुरेख गोलंदाजी केली ती गौरव परब याने. अतिशय महागडा अतिशय तडफदार खेळाडू पास केला आहे तो गौरव परब याने. आणि डाव्या स्टिका बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या होती 48. गौरव परब सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतं ते गौरव परब. पुढचा चेंडू आणि गडी बाद होत आहेत. या ठिकाणी हा सामना रॉयल 11 संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. आणि गडी बाद होतो. या ठिकाणी त्यांची जागा येण्याचं चाललेलं झाले ते उत्तम आचरेकर आणि खेळाडूंना इशारा करतायत बाउंड्रीच्या बाहेर क्षेत्र लावा. आम्ही बाउंड्रीच्या बाहेर मारणार आहे 8 धावांसाठी. उत्तम आचरेकर सर्व खेळाडूंना सांगतायत मी बाउंड्रीच्या बाहेर 8 धावांसाठी मी षटकार मारणार आहे. 8 धावा मारणार, षटकार पण नाही, बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. 8 धावा मारणार आहेत उत्तम आचरेकर. आणि पुन्हा हुक केलेला चेंडू लेगच्या दिशेने निश्चितपणे 4 धावा मिळतात. म्हणतात आपला हिरोदास स्पष्ट करला. आचरेकरांनी 4 चौकार मारलेला आहे. आणि हा सामना रॉयल 11 संघाने जिंकलेला आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला जाईल. या ठिकाणी अतिशय चुरस आहे सामनावीर पुरस्कार जाहीर करण्यासाठी. या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागते. कारण वैयक्तिक संघाचे संघनायक दिनेश भुवड यांनी 47 धावा जमवल्यात आणि योगेश यांनी जरी संघ हरला तरी 15 चेंडूमध्ये 41 धावा जमवल्या. तरी या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिनेश भुवड यांना दिला जातोय, याची नोंद घ्यायची आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिनेश भुवड यांना जाहीर केला जातोय. अतिशय सुरेख फलंदाजी करून आपल्या संघाला या ठिकाणी सामना जिंकवून दिलेला आहे. तसेच समोरील संघाचे खेळाडू योगेश यांनी सुद्धा तडाखेबाज फलंदाजी करून त्यांना त्यांच्या कोट्यामध्ये हादरा निर्माण केला होता. एका वेळी 4 चेंडू सुद्धा गायब केले होते आणि दिनेश भुवड हे सामन्याचे सामनावीर पुरस्कार मानकरी ठरलेले आहेत. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी दिनेश भुवड यांनी इलिगंट प्रीमियम 2025 जो बॅनर लावला आहे या बॅनरच्या समोर जायचं आहे. मी आदरणीय दुष्यंत सर, आदरणीय मनोज तुरकर सर यांना विनंती करतो सामनावीर पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे. दिनेश भुवड यांना मी या सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहेत, त्यांनी सामनावीर पुरस्कार घ्यायचा जायचं आहे. कॅमेराच्या वायरच्या वर जे कोणी उभे असेल त्यांनी तिथनं बाजूला व्हा. कृपया कॅमेरामनच्या वायरच्या आजूबाजूला कोणी उभं राहू नये.
वायर हल्ल्याने आपल्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये डिस्टर्बन्स येतोय. कॅमेराच्या जवळ असणारे माणसं कृपया कॅमेराच्या वायर या ठिकाणी दिनेश भुवड यांना सामनावीर पुरस्कार दिला जातोय. दुष्यंत सर यांच्या हस्ते यांचा सन्मानित केला जात आहे. दिनेश भुवड यांना खरोखरच अतिशय चांगली खेळी केली ती दिनेश भुवड यांनी संघासाठी 47 धावा जमवल्या. खरोखरच आणि त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी सुद्धा केली ती योगेश आणि यांचं सुद्धा या ठिकाणी नाव घेतलं जात आहे. मोरे सर सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत. यानंतरचा सामनाला सुरुवात होते. या ठिकाणी कोण आहे आताच? सनराइज 11 आणि 158 सनराइज 11 आणि 158 छावा ग्रुप. कोणी मारली? सनराइज 11 ने घेतलं ना. सनराइज 11 ने बॉलिंग घेतली ना. सनराइज 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सनराइज 11 संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. यानंतरचं समालोचन विशाल करतील. हॅलो, धन्यवाद महेश सर. अतिशय शिस्तबद्ध असा संघ मैदानाचा ताबा घेत असताना सनराइज 11 प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले 158 छावा ग्रुप संघाकडे जवळजवळ आपला सूर्य माथ्यावर येतो.